सर्वांना क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद. आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असलेल्या विकास रोडे आणि त्याच्यासारख्या चळवळीतल्या प्रामाणिक कार्यकर्त्यावरती त्याला टार्गेट केलं जाते, त्याच्यावरती खालच्या शब्दात टीका केली जाते आणि मर्यादा एवढी सोडले की आता विकासला भावपूर्ण श्रद्धांजली यांनी दिली. विकास रोडेला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतोय. त्याचं लिखाण हे परिवर्तनवादी विचारसरणीचं लिखाण आहे आणि तुम्ही जर त्याला टार्गेट करत असाल तर हे चुकीचं आहे. विचारांची लढाई ही विचारानं केल्या पाहिजे. आज दुर्दैवाचं वाटतंय का मातंग समाजासाठी आम्ही संघर्ष केला नाही आहे काय? आम्ही लढा दिलेला आहे, माझ्यावरती केसेस आहेत, परंतु अशा पद्धतीनं चळवळीतल्या कार्यकर्त्याला त्याच्याबरोबर असं वागणं किंवा त्याच्या अशा प्रकारे बदनामी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. मातंग समाजावरती अन्याय झाला का तुमचे नेते नंतर यायचे, तिथे पहिले आमचे फोन जायचे किंवा आमचा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता पोचायचा. खरं तर या गोष्टी कधीच बोलायच्या नव्हत्या, पण तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारात, तुमच्या डोक्यांमध्ये कुठून विष आला एवढा अचानक? कुठून विष आला आणि तो कुणी पेरला? आजही पोचीराम कांबळे यांचं नाव घेतलं तर डोळ्यामध्ये पाणी येतं. होय, सन्मान वाटतो त्या व्यक्तीबद्दल आणि तो कायम वाटत राहणार. परंतु जर तुम्ही ज्या पद्धतीनं वागता हे अत्यंत चुकीचं आहे. आंबेडकरी चळवळीतल्या तुमचा काय विषय असेल तो वैचारिकरित्या बोला ना. हे अतिशय चुकीचं आहे. ज्यावेळी तुमचे नेते काहीच करत नव्हते त्यावेळी आम्ही मातंगांसाठी, चर्मकारांसाठी, होलारांसाठी संघर्ष केलेला आहे. सगळ्याच एस मधल्या जातींसाठी, अगदी एस मधल्या जातींसाठी, अनुसूचित जाती आणि जमातीच्या जातींसाठी. विसरलात काय रे एवढं लवकर? या अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण कोणतरी तुमची माती भडकवतोय. मी मातंग तरुणांना आवाहन करू इच्छितो याच्या माध्यमातून, तुम्ही आंबेडकर जर वाचला असेल, तुम्ही महापुरुषांचे विचार जर वाचले असतील तर तुम्ही हा परिवर्तनाचा लढा, हा बुद्धिवादाचा लढा, हा बुद्धिवादानं द्या. एखाद्याला टार्गेट करून, एखाद्याला मारून, एखाद्याला चुकीचं हे करून हे अशा प्रकारे करू नका. ही माझ्या मातंग भावांना हात जोडून विनंती आहे. मग उद्या पण आम्ही पण तसंच चालू केलं तर काय हालत होईल? आमची मानसिकता नाही ते करायची.